नमस्कार. मनाला आधार या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. शेतकऱ्याच्या मुलापासून पद्मश्री डॉक्टरपर्यंत डॉक्टर तात्याराव लहाने यांची प्रेरणादायी जीवनगाथा. मी शिकलो तर माझं आयुष्य बदलेल, पण मी डॉक्टर झालो तर अनेकांचं आयुष्य बदलू शकतं. डॉक्टर तात्याराव लहाने यांचा जन्म 1957मध्ये लातूर जिल्ह्यातील माकेगाव या छोट्या गावात झाला. शेतकरी कुटुंबात झाला. घरची परिस्थिती अत्यंत साधी होती, पण त्यांना लहानपणापासूनच शिकण्याची प्रचंड इच्छा होती. शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी त्यांनी अर्न विल यू लर्न या योजनेचा आधार घेतला. शेतात काम करणं, मेहनत करणं आणि त्याचबरोबर शिक्षण घेणं हा त्यांचा रोजचा संघर्ष होता. परिस्थिती कितीही कठीण असली तरी त्यांनी स्वप्न कधी सोडलं नाही. 1981मध्ये त्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं. 1985मध्ये त्यांनी नेत्रविज्ञानातील MS पदवी मिळवली. डॉक्टर झाल्यानंतर त्यांनी ग्रामीण भागात काम करण्याचा मार्ग निवडला. गरीब रुग्णांना उपचार मिळावेत, त्यांनी दृष्टी मिळवावी यासाठी त्यांनी आपलं आयुष्य समर्पित केलं. 1994मध्ये त्यांच्या किडनीच्या आरोग्याशी संबंधित गंभीर समस्या निर्माण झाल्या. आरोग्य बिघडल्यानंतर त्यांना मुंबईत यावं लागलं, पण त्यांनी हार मानली नाही. मुंबईतील सर जे रुग्णालय आणि ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये त्यांनी नेत्रविज्ञान विभागात काम सुरू केलं आणि तिथून त्यांच्या कार्याला आणखीन मोठा अध्याय सुरू झाला. डॉक्टर लहाने यांनी अत्याधुनिक नेत्र शस्त्रक्रिया आणि तंत्रज्ञानाचा वापर वाढवला, पण त्यांनी खरी ओळख फक्त मोठ्या रुग्णालयापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ते पुन्हा ग्रामीण भागात गेले, नेत्र शिबिरे घेतली आणि गरीब गरजू रुग्णांवर उपचार केले. ते खऱ्याच अर्थाने होते दृष्टी देणारे डॉक्टर. त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाची दखल देशानेही घेतली. 2008मध्ये भारत सरकारने डॉक्टर तात्याराव पुंडलिकराव लहाने यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं. हा त्यांच्या आयुष्यातील अभिमानाचा क्षण होता, पण त्यांच्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार होता एखाद्या रुग्णाच्या डोळ्यात पुन्हा आलेला प्रकाश. डॉक्टर होऊन पैसा कमवणं हा एक मार्ग असू शकतो, पण डॉक्टर लहाने यांनी डॉक्टरकीला सेवेचं माध्यम बनवलं. ग्रामीण आणि आदिवासी भागातील लोकांपर्यंत नेत्रसेवा पोहोचवणं हेच त्यांचं ध्येय होतं. त्यांच्या अधिकृत माहितीनुसार त्यांनी 50 लाखाहून अधिक रुग्णांवर उपचार केले आणि 1.77 लाखावरून अधिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या आहेत. परिस्थिती गरीब असू शकते, पण स्वप्न गरीब नसावं. अडचणी मोठ्या असू शकतात, पण प्रयत्न त्याहून मोठे असावेत. यश मिळाल्यानंतर आपण ज्या समाजातून आलोय त्या समाजाला परत काहीतरी देण्याची भावना असावी. माकेगावच्या एका साध्या शेतकरी कुटुंबातून सुरू झालेला हा प्रवास आज लाखो लोकांसाठी प्रेरणा बनला आहे. डॉक्टर तात्याराव लहाने यांनी केवळ डोळ्यांवर उपचार केले नाहीत, तर अनेकांच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश आणला. स्वप्न मोठं असेल, मेहनत प्रामाणिक असेल आणि मनात सेवा असेल, तर छोट्याशा गावातून निघालेला माणूसही संपूर्ण देशासाठी प्रेरणा बनू शकतो. अशाच प्रेरणा देणाऱ्या महान व्यक्तिमत्वांना सलाम. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.